सिद्धेशला पाहतोय आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर विकास मेंगाळ आणि आमचे गुणलेखक अर्थात पाहायला गेलं तर अनंत हिंदोळा. शेवटची लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. कोणता गोलंदाज असेल? गोलंदाज मार्कवर आहे हरेश. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुनील आणि आकाश. स्ट्राईकवर आकाश, नॉन स्ट्राईकवर पाहायला गेलं सुनील हा हिटर. पहिल्या सामन्याचा हिरो. गेम ऑन. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. शो गुड द गेम. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. येणारा वेल आणि काल्टर वेल. पहिल्या चेंडूवर बॅटची इनसाइड एज. काय घडलं गेलंय? विकेटचं पतन. कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. मोठा खेळाडू देखील बाद होतोय. पहिला धक्का लागेल लिमनेवाडी संघाला. आकाशच्या माध्यमातून आकाशला जबाबदारी होती. धावसंख्या देखील उभारण्याची होती, परंतु मात्र पहिल्या चेंडूवर चेंडू बॅटला ब्रेक झाला आणि विकेट मात्र बहाल केले. बॅक टू द आउट आकाश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित. पाहायला गेलं तर आकाश या फलंदाजाला खातं देखील खोलता आलं नाहीये. तिने मॅच मध्ये जर अक्षरशः विचार केला तर तिने मॅच मध्ये शून्यावर बाद. पुन्हा जबाबदारी जर पेलले असेल तर सुनीलला. हो बन्नाट वेग. हाय व्होल्टेज सामना. मजा येईल हा सामना पाहण्यासाठी. आटातटीची लढत आहे. कोणता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल? पहिल्या चेंडूवर गोल्डन विकेट. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. या ठिकाणी घडलं काय? विकेटचं पतन. पुन्हा चेंडू बॅटला ब्रश. दुसरा ब्लास्ट होतोय लिमनेवाडी संघासाठी. मोठा धक्का लागतोय. नवीन फलंदाज युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल. काय घडलं मित्रांनो? होत्याच नव्हतं झालं. 2 विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला. जे काम करायचं होतं ते काम करता आलं नाहीये लिमनेवाडी संघाला. शेवटचा सामना आहे. आपल्यातून गोलंदाजी मॅनेटरी पॉवरची. पहिलं षटक, पहिली गोलंदाजी कसे हाताळावी हरेशने दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा चेंडू देखील निर्धाव आलाय. येणार हा 5वा चेंडू. कोणत्या पद्धतीचा सुपला शॉट. हे पंच देखील आमच्याकडे बोलतील. इट इज वाईट. पंचांचा निर्णय देखील अंतिम मानला जाईल. काही अडथळा आला तर तुम्ही जरूर रिव्ह्यू मागू शकता, परंतु पंचांवर जर दबाव निर्माण केलं तर पेनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. हो या ठिकाणी देखील पंचांना बुमरा करण्याचे काम. इट इज वाईट. खराब चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट. चांगल्या कामावर मात्र पाहायला गेलं तर या ठिकाणी अडथळा निर्माण झालाय. खराब लाईन देखील पाहायला मिळाले. चांगलं काम करत असताना मात्र दिशा भटकली जाते.
4 चेंडू आपलातून फेकी केले होते, परंतु मात्र त्यानंतर मात्र दिशा भटकली जाते. बॅटिंग साठी फलंदाज होईल बाद. काय घडलं? वाटत गोलंदाजी. 3 विकेट पाहायला गेला तर धावफलक जाऊन पोहोचलंय दादा. 3 बाद आणि 2 धावा. अजून विचार केला तर शेवटचा चेंडू उर्वरित आहे. तब्बल या गोलंदाजाचा विचार केला तर 7 चेंडू पैकी गेल्या तर अजून 1 चेंडू उर्वरित आहे. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू निर्धाव, त्यानंतर वाईट, त्यानंतर वाईट, त्यानंतर विकेट. काय सेटक हाताळ होतं, परंतु मात्र 5व्या आणि 6व्या चेंडू मात्र दिशा भटकली गेले. 2 चेंडू मात्र करा पाहायला मिळालंय. त्यानंतर विचार केला तर विकेट बहाल केले. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय, संतोष. कमालीची गोलंदाजी. ओहो, वाटतं गोलंदाजी. पहिलं षटक होतं कंप्लीट आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय दादा. 3 बाद 2 धावा. मनोज आलाय गोलंदाजीवर. पाहता पाहता पहिल्या चेंडूवर मात्र खराब लाईन पाहायला मिळाली. एक अवंतर धाव मिळेल. जर विचार केला तर 3 धावा अवंतर आल्यात. हो, पटका फसला गेलाय. फलंदाज होईल बाद. मोठा फलंदाज तंबूच्या आसरेला. ज्या फलंदाजावर पूर्णपणे आशा होती लिमणेवाडी संघाची, खऱ्या अर्थानं पहिला सामना मात्र अक्षरशः गाजवला होता या खेळाडूनं, सुनील या खेळाडूनं. त्याला देखील या ठिकाणी फसवण्यात आलं. त्याचा क्रमांक लागलाय 4. बॅक टू द काउंट सुनील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, अजित. दुसरं षटक देखील मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं. गोल्डन विकेट. आता सुनील सारख्या खेळाडूचे विकेट मात्र मिळवून देणं खूप भाग्यवंत आहे हा गोलंदाज. सिंगल होते कंप्लीट. धावफलक जाऊन पोहोचतोय 4 या अंकावर. हाय व्होल्टेज सामना होता. शेवटच्या क्षणात लढत होती आणि या लढतीमध्ये मात्र लढणं गरजेचं होतं. सिंगलला प्राधान्य. सिंगल का होईना परंतु संघासाठी धावा येत आहेत. 5 धावा धावफलकावर लागल्या जाता येत. ओ बॅटिंग साठी वाटतं जल आपलातून जल पकडला गेला एसटी रक्षकांना. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. धक्का क्रमांक लागलाय 4. 5वं. 5वं धक्का देखील लागलाय लिमणेवाडी संघाला. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नवनीत.
अजून विचार केला तर दुसऱ्या षटकातील काही चेंडू देखील शिल्लक आहेत. 4 चेंडू उर्वरित आहेत. क्षमा असावी, 2 चेंडू उर्वरित आहेत. 4 चेंडूचा खेळ मात्र समाप्तीला आलाय. हेच या ठिकाणा औषध मात्र घेऊन जायचं आहे. फर्स्ट बकेट. हेच पाहायला गेलं तर षटक होतं कंप्लीट. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक देखील जाऊन पोहोचलंय. तर 5 बाद 7 धाव संख्या. अजून 12 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. किती धावांचा डोंगर रचला जाईल. जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज मार्गवर जर विचार केला तर हा गोलंदाज नाना. ओहो, पहिला चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय संतोषच्या बॅट मधून षटकार. पंचांना लाईन पाहावी लागले. इट इज वाईट. खराब लाईन देखील पाहायला मिळते. धावफलक धावफलकावर लागल्या जातात धावा. 5 बाद 14 धावा. ओहो, गॅप आहे मोठा. नाही धावा ना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. ज्या धावा 2 षटकामध्ये ट्रॅफिक मध्ये अडल्या गेल्या होत्या त्या धावांना मात्र ट्रॅफिक नियंत्रण करून कुठं तरी मात्र आणल्या जात आहेत संतोष या फलंदाजाकडून. अठरा धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आपल्याकडे चेंडू. हवे त्या ठिकाणी मात्र या चेंडूला भिरकावता आला असता परंतु बॅट अँड बॉलचाच देखील संपर्क झाला नाहीये.
गोलंदाजांना देखील चकमा दिला या फलंदाजाला. अजून विचार केला तर ओहो टक आवाज आलाय. आदिवासी शावा आणि संतोष यांच्या बॅट मधून आले 6 धावा. धाव फलक पाहायला गेला तर 24 या अंकावर जाऊन पोहोचलं. कशा का होईना परंतु धावा आल्यात निमनेवाडी संघासाठी. 30-35 प्लस जर धावा झाल्या तर मात्र सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल यामध्ये मात्र शंका नाहीये. अजून मात्र पाहायला गेला तर अजून मात्र 8 चेंडू उर्वरित आहेत. 8 चेंडू मध्ये मात्र किती धावा मात्र उभारल्या जातील. सापट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू देखील हाफ ट्रॅकर होता. स्लो गतीचा चेंडू फेकी केला होता. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. बॅटची इनसाइड एज सिंगल होते कंप्लीट. 25 धावा धावपल कापड. 18 चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा लागल्या गेल्या धावपल कापड. आता 5 बाद 25 धावा. शेवटचं षटक आहे अनामारीचं षटक. या षटकामध्ये मात्र किती धावा कुठल्या जातील. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर माही. या माहीचा विचार केला विश्लेषण केला तर मोठमोठ्या फलंदाजाच्या नांग्या टेचल्या गेल्यात. पेंढरी संघासारख्या संघाला जर बाहेर काढलं या माहीनं तोच माही या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवर आहे. फुल डिलिव्हरी चेंडू जाल सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी धावा लागल्या दाबलकावर 29 धावा. पहिल्या चेंडूवर देखील 4 धावा आल्या. 2 षटकाचा जर विचार केला तर 2 षटकामध्ये तब्बल अवघे 7 धावा होत्या. हो बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. या ठिकाणी पाहायला गेला तर डीजेला मात्र सलामी देताना येतोय षटकार. 35 धावा. अजूनही 4 चेंडू उर्वरित आहेत. स्कोर पाहायला गेला तर या ठिकाणी आला गेलाय. फुल डिलिव्हरी. हा चेंडू देखील सीमारेषा बाहेर. एकोणचाळीस धावा होत्याच नव्हतं झालं. ज्या ठिकाणी 2 षटकामध्ये अवघ्या 7 धावा होत्या त्यानंतर विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा कुठल्या. हो उंचावरून चेंडू जात आहे. चेंडू जाईल समालोचन कक्षाला सलामी देताना A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येतोय. मनगटी टाकटीचा हा षटकार येतोय. पूर्ण जबाबदारी मात्र या संतोषनं घेतली. धावफलक जाऊन पोहोचलाय दादा. 5 बाद 45 धावा. कापलातून सामना देखील आपल्याला पाहायला मजा येईल. काप्याच्या साईडने चेंडू खेळला गेला. एकदा मात्र बन्नाट वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का. दुसरी देखील धाव. या ठिकाणी सिंगल होईल कंप्लीट. से 40 धावा दाबल काबर.
शेवटचा शेवटचा चेंडू आहे. पाहूया या चेंडूवर किती धावा येतील. एस या ठिकाणी फलंदाज होईल बाद. 24 चेंडू आणि 47 धावा. संतोषचा विचार केला तर 13 चेंडू आणि 39 धावा. टाळ्या व्हायला आवाज मित्रांनो. पूर्ण जबाबदारी या संतोषने घेतली निमनेवाडी संघाची. चोवीस चेंडू आणि तब्बल 47 धावा. सामना देखील रंगत होईल यामध्ये देखील शंका नाहीये. कवटेवाडी बनाम लिबनेवाडी असा हा सामना. विजयासाठी 24 चेंडू 47 धावा. सलामीची झुडे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पराग आणि योगेश. स्ट्राईकवर सुनील. गोलंदाज मार्कवर सुनील. 24 चेंडू आणि 47 धावा विजयासाठी. एस हलक्या हाताने देखील चेंडूला सन्मानित केलं. 23 चेंडू आणि 47 धावा. एस पटका फसला गेलाय. त्या ठिकाणी काय घडलं जात आहे. चुका चुका पाहायला मिळत आहेत. चुकीला माफी नाहीये. चुकीच्या रूपांतर मात्र सिंगल एक धाव. बावीस चेंडू 46 धाव्यांची गरज.
डावखुरा फलंदाज योगेश स्ट्राईकवर. एकवीस चेंडू 46 ची गरज आहे. समीकरण होतं 24 चेंडू 47. त्यानंतर 23 47 22 46 21 46. हो हो या ठिकाणी फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल पहिला. तंबूचा आसरा दाखवला योगेश या फलंदाजाला. विचार केला तर 20 चेंडू आणि 46 धाब्यांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कवठेवाडी संघाकडून मनोज. 20 चेंडू आणि 46 धाब्यांची गरज. पंचेचाळीस धाव्यांची गरज. 20 चेंडू आणि 45 धावा. बॅटची इनसाइड एज. धाव चित्तवण्याची संधी होती परंतु त्या ठिकाणी मात्र घडलं काय. सिंगल होते कंप्लीट. एकोणावीस चेंडू तब्बल 44 धाव्यांची गरज आहे. स्ट्राइक वर पराग. हो हो बुडावलाय. अजून विचार केला तर पहिलं षटक झालं कंप्लीट. धाव प्लग जाऊन पोहोचलंय 9व्या अंकावर. 18 चेंडू आणि 38 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर ऋतिक. स्ट्राइक वर मनोज. हो हो काय घडलं गेलंय या ठिकाणी. फर्निचर बिघडलं जात आहे. तंबूच्या आश्रयाला मनोजला देखील यावं लागलं. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. 17 चेंडू 38 धाब्यांची गरज आहे. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये नाना. अजूनही 17 धाब्यांची 17 चेंडू आणि 38 धाब्यांची गरज आहे. शेवटचा सामना आहे. जो संघ मात्र विजय ठरेल एस या ठिकाणी मात्र गोलंदाजावर आक्षेप नोंदवला जातोय. थर्ड पंच मैदानाच्या आतमध्ये क्षमासवी पिशू ऑपरेटर आहेत आमच्यापर्यंत कळवतील. कॅमेरामॅनला देखील सूचना आहे आपण गोलंदाजावर फोकस करा. नवीन फलंदाज नाना. या ठिकाणी क्रॉस द लाईन खेळला. एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल काय. पाहूया काय निर्णय असेल तो देखील तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल यामध्ये शंका नाही आहे.
या पंच आयोजक देखील या. एक मिनिट, ग्राउंड मधले खेळाडू येऊ नका. तुमचा 12वा खेळाडू आहे. या ठिकाणी गोलंदाज फ्रेश, परंतु निम्नेवाडे संघ 2 धाब्याने पॅनलाइज होतोय. जो 12वा प्रतिनिधी आहे त्या निधीकडे, ज्या खेळाडूकडे मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सापडल्यात, मित्रा कॉलिंग टॉकिंग फोन टॉकिंग इज मोबाईल टॉकिंग. मित्रांनो 12वा खेळाडू मोबाईलवर बोलताना आढळलाय. बघा मित्रांनो, हातामध्ये असला असता तरी आम्ही मान्य केला असता, पण तुमचा 12वा खेळाडू मोबाईल टॉकिंग वर सापडलाय. मोबाईलवर फोन करत बोलत असताना या ठिकाणी आढळून गेलाय. सुंदर सुंदर गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पाहायला गेलं तर 3 चेंडू अजून उर्वरित आहेत. कार्पेटच्या सायनात जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चाललाय. चेंडूला उचलफेक केली जाईल, त्या दरम्यान चुकीची फेकी. 2 धावा. चांगली गोलंदाजी. अजून विचार केला तर 2 चेंडू उर्वरित आहे. ऋतिकचं कौतुक करेन मी, आपला हातून षटक हाताळलं जात. ओहो, टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. एक फोर्टची 1 धाव. बेल धाव फलकचा विचार केला तर धावा लागला गेला धाव फलकावर. 12 धावा. ओहो, खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलफेक केली जाईल, त्या दरम्यान देखील सिंगल होते. कंप्लीट. पाहता पाहता षटक झालं कंप्लीट. 2 षटकाचा वाजवी विकेट संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलंय दादा 2 बाधा 13 या धावसंख्येवर. पण क्षमा असावी. किती 14 झाल्या? हा, 14 धावा. बघा पंच पॅनलाइटच्या 2 धावा ऍड करतोय. अरे मित्र, आम्ही कसं सांगू 12वा खेळाडू जर आमच्या इकडे येऊन बघा 12वा खेळाडू तो काहीच नाही, मोबाईल हातात पण नाही. 31 धावा. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. 2 केल्या का? येस, या ठिकाणी फलंदाज होईल बाद. स्पिंगर अप आकाशाकडे. धक्का क्रमांक लागेल 3. मेक टू द आउट नाना. चेंडू ना 33. अजूनही 11 चेंडू 33. बघा मित्रांनो, अजूनही आम्ही पॅनलाइटच्या धावा ऍड केलेला नाहीये. आम्ही वारंवार सांगतोय, जेव्हा आम्ही पॅनलाइटच्या धावा ऍड करू तेव्हा आम्ही तुम्हाला सूचित करू. हा चेंडू देखील आलाय वाईट. खराब चेंडू. अवंतर धाव. अजून विचार केला तर धावा 11 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज.
हाय व्होल्टेज सामना संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. हो या ठिकाणी प्रेस चेंडू होता, फिरवायचा होता, परंतु मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. गोलंदाज देखील तितकाच चपल आहे. गोलंदाजाचं नाव अक्षरशः पाहायला गेलं तर आकाश. सलामीचा फलंदाज होता. सलग 3 सामने देखील 0 बाद झालेला आकाश. पंचांना लाईन पाहावी लागेल. 10 चेंडूवर 31 धाब्यांची गरज आहे. एक्स्ट्रा धावा मात्र सामन्याचं चित्र बदलून टाकेल, यामध्ये मात्र शंका नाहीये. जेवढा तुम्ही एक्स्ट्रा धावा खर्च कराल तेवढं मात्र दडपण निर्माण होईल. चांगल्या लाईनने चेंडू हाताळला तर जरूर निर्धाव येत आहेत, हे देखील ठाऊक आहे. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. आपलातून गोलंदाजी, जर धारदार गोलंदाजी आपल्याकडे असेल तर चुकीची लाईन फेकण्यास गरज नाहीये. एक्स्ट्रा धावा आपल्याला महागड्या पडल्या जातील. बॅटची इनसाइड एज. हो खराब क्षेत्ररक्षण, आउटफील्ड फास्ट, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय कवटेवाडी संघासाठी चौकार. अजून पाहायला गेला तर शेवटचे 2 चेंडू. हो पटका फसला गेलाय. या ठिकाणी मात्र चुकीला माफी नसेल, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 3. बॅक टू द आउट. हरेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नरेश अजूनही 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित आहे आणि हा षटक संपल्यानंतर आम्ही लगेच त्या 2 धावा ऍड करू पॅनलाईजच्या. आणि जे काय धाव असेल, धावसंख्या असेल ती देखील आम्ही अनाउन्समेंट करून सांगू. पहिल्या षटक हाताळलं होतं तब्बल सुनीलनं, आपलातून षटक हाताळलं होतं. त्यानंतर दुसरे षटक ऋतिकनं देखील कमालीची गोलंदाजी केली. त्यानंतर आकाशने देखील कमालीची गोलंदाजी. या ठिकाणी पाहायला गेलं तर विकेट. काय घडलं जातं, षटक देखील कंप्लीट झालं. 1 मिनिट. धावफलक जाऊन पोहोचलं, धावफलकावर धावा लागल्या गेल्यात. 22 धावा आणि 6 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज. 2 ऍड केल्या, 25 धाब्यांची गरज आहे. विजयासाठी 25 धाब्यांची गरज. गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्कवर अनिकेत क्षमासावी. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. अजित आहे गोलंदाज मार्कवर. अजित दादा आता मात्र आपल्याला कमालीची गोलंदाज करावी लागेल. जर का पहिल्यासारखी गोलंदाजी केली मग आपला बोजा बी सर बांधा लागेल. मग 6 चेंडू 25 धाब्यांची गरज. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ आणि काल ठरवेल. 6 चेंडू 25 समीकरण, 25 धावा 6 धाब्यांची 6 चेंडूची गरज. पहिल्या चेंडूवर मात्र हा हिट षटकार येतोय. सांभाळा रे लेका, आमचं पीसी ऑपरेटरचा कॅम्प्युटर फोडायचं यार. ओहो षटकार आलाय, षटकार आलाय. 19 धाब्यांची गरज. 5 चेंडू 19 समीकरण येऊन टेपलं. अजित सारख्या गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर दमदार षटकार टोकणं पराग आहे. ओहो घुटना देख, तमाशा देख. शाबाश. 4 चेंडू 19.
गरज नाहीये आडवा झाडू फिरवण्याच्या, सरळ बॅटने जर धावा येत असेल, मोठमोठाले फटके येत असेल तर डोक्यामध्ये वेगळा विचार घेऊन जर आडवा तिडवा जर मारण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच मात्र आपल्याला भोग भोगावे लागतील. एस पंच आमच्याकडे बोलतील आणि काय निर्णय असेल ते देखील संजय आमच्याकडे आहेत. पंच काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचेल यामध्ये मात्र शंका नाहीये. एस नो बॉल. 4 चेंडू 18 धाब्यांची गरज. फ्री हिटची चान्स, मोठा फटका खेळण्याची संधी या परागकडे आहे आणि परागकडे क्षमता देखील आहे मोठमोठे फटके मारण्याची. जोपर्यंत पराग मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत जिवंत सामना आहे कवटेवाडी संघाकडं. ओहो या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, जरूर फ्रीची चान्स होती, रनआउटची धोक्याची घंटा. घंटा मात्र वाजले नाहीये. 3 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. येणाऱ्या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. जर का या चेंडूवर मोठा फटका आला तर मात्र सामन्याचं चित्र बदलेल आणि फटका तर जरूर आला नाहीये, आला होता परंतु मात्र उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज होतोय बाधका क्रमांक लागतोय 5. बॅक टू द आउट पराग. सलामीचा फलंदाज देखील तंबूच्या आश्रयाला. 2 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे. सामना होता कुठे नेऊन ठेवला कुठं, अक्षरशः 2 षटकामध्ये तब्बल 7 धावा होत्या. त्यानंतर मात्र कमालीची फलंदाजी केली संतोषनं, आपलातून फटकेबाजी केली आणि संघाचं धाव फरक नेऊन ठेवलं होतं 46 या अंकावर. आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 47चा पाठला करायचा होता विजयासाठी कवटेवाडी संघाला. अजून विचार केला तर 2 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे समीकरण होतं. 24 चेंडू 47 समीकरण येऊन टेपलं 2 चेंडू आणि 16 धाब्यांचं. दोन चेंडू उर्वरित आहेत. जर का खराब चेंडू आला आणि खराब चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र सामना मात्र झुकला जाईल. परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू पूर्ण सामन्याची हवा देखील काढून घेतली लिमनेवाडी संघाना. 1 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. हो त्याचं नव्हतं झालं बघा मित्रांनो. काय सामना, कोण विसरला सामना. 2 षटकामध्ये तब्बल 7 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र अक्षरशः स्वतःची संघाची जबाबदारी घेतली संतोषनं आणि त्या संतोषनं मात्र जिम्मेदारी घेऊन आपला संघ मात्र सुपर 4 मध्ये दाखल केला. मित्रांनो संतोषसाठी टाळ्या व्हायला हव्यात. आखी पूर्ण टीमची जबाबदारी पार पाडली असेल तर या संतोष फलंदाजानं, या संतोष खेळाडूनं आणि या सामन्याचा मेन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. 13 चेंडू आणि 39 धावा मात्र